नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय कुकिंग ब्लॉग. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझा उपवास पण आहे, ठीक आहे. आणि मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. ऑफिसचं काम वगैरे करून मी आता मला तोंडात अल्सर आले तर म्हणून थोडं झोमतंय, बट ठीक आहे. ऑफिसचं काम वगैरे संपून मी विचार केला की आपल्याला रात्री पूजा करायची आहे कृष्ण जन्माची, तर मग त्याच्यासाठी भोग हवा आहे. तर मग त्या भोगसाठी मी विचार केला आपण श्रीकृष्ण भगवानची आवडती मिठाई बनवूया, ती म्हणजे कलाकंद. मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. मी रेसिपी पाहिली आहे. माझ्याकडे फ्रीज नाही आहे, तो त्याला लागतात 4 तास, 3 ते 4 तास सेट व्हायला. तर आता 8-20 झालेले आहेत. आय एम नॉट शुअर ते सेट होणार की नाही. जर त्याआधी माझ्या शेजारच्या काकू आल्या तर मी त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवायला देईल ती मिठाई, म्हणजे लवकर सेट होईल. बट देवा रक्षा करा, आपण बनवायला घेऊया काही विचार न करता, नाहीतर ती जेव्हा केव्हा सेट होईल आपण तेव्हा भोग लावणार आहे. लेट्स डू दिस. डोंट माइंड द पसारा. लागूया रेसिपी बनवूया. मी गॅस ऑन करून घेतलेला आहे. आता त्यात आपण हे दूध टाकूया. कढईत आपण दूध काढलेला आहे आणि मी मीडियम गॅसवर ठेवणार आहे, ठीक आहे. ते लवकर उकळून थोडं आटलं पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमच्याकडे जर वेळ खूप असेल तर तुम्ही ठेवू शकतात बारीक गॅसवर, त्याला आरामात होऊन देऊ शकता. आणि दुधाला म्हणजे असं थोडं ढवळत राहायचं थोड्या वेळाने, म्हणजे ते लागणार नाही. बहुत टाइम कंज्यूमिंग काम है भाई. दूध ऑलमोस्ट होत आलंय, कडलंय म्हणजे. आता मी त्याच्यात साखर टाकते, ठीक आहे. एवढी साखर बरोबर आहे एवढ्या दुधासाठी. म्हणजे जर तुम्ही 3 लिटर दूध घेत असणार तर त्यात तुम्हाला साखर हवी आहे 150 ग्राम. मी 1 लिटर घेतलंय तर त्याप्रमाणे मी साखर घेतली. आता ह्याच्यात आपल्याला मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे आपलं, ते म्हणजे पनीर. तर पनीर असंच नाही टाकायचं आपल्याला, मी दाखवते कसं टाकायचं, ओके. पनीर आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे, ठीक आहे. स्मॅश करून घ्यायचं आहे आणि हे स्मॅश केलेलं पनीर आपल्याला दुधात टाकायचं आहे. जर तुम्हाला पनीर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता दुधात. आपलं पनीर जे आहे ते स्मॅश करून झालं आहे. आता मी ते दुधात टाकते, ठीक आहे. जेव्हा मी पनीर टाकलं तेव्हा तुम्ही नोटीस केलं असेल दूध असं पूर्णपणे फाटलं नव्हतं, त्याला थोडा वेळ लागतो. मग मी त्याला ढवळलं आणि ते खळखळ असं उकळायला लागलं आहे. हे असं आय एम ट्रस्टिंग द प्रोसेस. मला असं पाणी दिसतंय. आय होप बनेल. हे काइंड ऑफ दिसतंय मला की हे होतंय. ट्रस्टिंग द प्रोसेस हे काम करतंय आपल्यासाठी. हो, हार नाही मानली पाहिजे. हे एवढं दूध होतं, एवढं आटलंय आणि टेक्स्चर येतोय तसा. वेलची, माझ्याकडे वेलची पूड नाही आहे तर मी अख्ख्या वेलचीलाच थोडंसं कुटलेलं आहे वेलची टाकते. आणि एकदम थोडंसं जायफळ. मी ह्याच्याने असं
गाईज, आर यू मिसिंग मी? असंच थोडंसं मधून यायचा प्रयत्न. जाऊ दे, नाही जमत आहे आपल्याला. आपण तीच क्रीमी कन्सिस्टन्सी अचीव केलेली आहे. आता या डब्यात मी ह्याला काढणार आहे आणि आपण ह्याला सेट करायला ठेवू. जर ही मिठाई सक्सेसफुल झाली तर मी बोलू शकते की मला कलाकंद बनवता येतो. मी फर्स्ट टाईम बनवते. मी आधी रसगुल्ला बनवला आहे. गुलाबजामुन अजून मी स्क्रॅचपासून नाही बनवलेला आहे. मी मूग डाळचा हलवा, रसगुल्ला, गाजरचा हलवा तर आपल्या सगळ्यांनाच येतो. मग अजून काय मिठाई बनवली, बुंदीचे लाडू ते पण जमतात. जिलेबी पण ट्राय करायची एकदा. सो एकदा मी जिलेबी पण ट्राय करणार आहे. हे झालं तर मला नेक्स्ट लेवल कॉन्फिडन्स येणार आहे भाई, नेक्स्ट लेवल. बघू. आपण डब्यात काढून घेतलेला आहे. आता ह्याला रूम टेम्परेचरवर सेट करायला ठेवायचं. आत्ता वाजले 9:30. तब्बल 1 तास लागला आहे आपल्याला हे करण्यासाठी. 9:30 वाजले, 3 तास म्हणजे 12:30. आय होप हे सेट होईल. बघूया. लेट्स गिव्ह इट अ ट्राय. फुल घामाघूम जाते यार. इट्स ओके. आय होप मिठाई चांगली टेस्ट करेल. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, सिम्पल प्रोसिजर आहे या मिठाईची. कलाकंद सिम्पल प्रोसिजर आहे. दूध फाडतो आपण, ते दूध फाडून त्याच्यात साखर वगैरे, वेलची वगैरे टाकायची आणि त्याला सेट करायचं आणि त्याची मिठाई बनते. बट त्याच्यात ना तुमचं प्रमाण एकदम बरोबर असलं पाहिजे. जर जास्त साखर झाली ना तर ते चांगलं टेस्ट करत नाही. म्हणजे तुम्ही ते तोंडात पण नाही ठेवू शकत, असं इतकं गोड लागतं ते. आणि त्यात दुधाचं फ्लेवर असतो खूप जास्त. तर एकदम प्रमाण राईट करेक्ट बसलं पाहिजे. मला आठवत आहे, मला आणि माझ्या पप्पांना ना, आम्ही लहानपणी जेव्हा दूध फाटायचं घरी, ठीक आहे, तर आपण ते गोड बनवतो. ते हेच असतं, ठीक आहे. आम्ही लहानपणी त्याला हेच बोलतो, ते गोड बनवूया, दुधाचं दूध फाटलं आहे तर आता मला तीच सवय लागली. सो आम्ही ते बनवायचो ना, त्याच्यात कधी कधी साखर जास्त व्हायची. मग मी ते खायचीच नाही. साखरेचं प्रमाण मग कोणच नाही खायचं. पण आमचं खूप फेवरेट आहे ते. तर आता हे करेक्ट बनलं तर मी पप्पांसाठी पण बनवेन, पप्पांना पण आवडेल ते. सो बघूया. म्हणून मी अशी होती की आत्ता हे जर माझ्याकडनं करेक्ट बनलं तर मला अलग लेवलचा कॉन्फिडन्स येईल. कारण इतकं टफ नाही आहे, पण प्रमाण बसणं. मला माहिती आहे माझ्या हातातनं प्रमाण कधी कधी कमी जास्त होतं. सो मला कॉन्फिडन्स येईल त्या गोष्टीचा. सो लेट्स सी. वेट करते. सो आपण 2 तास थांबलेलो. 9:30 वाजता कलाकंद रेडी झाला होता. आत्ता वाजले 11:30. सो इट्स रिव्हिलिंग टाईम. मी 12पर्यंत नाही थांबू शकत, कारण 12:04चा मुहूर्त आहे. तसं मी थांबू शकते. माझी बाकीची तयारी झालेली आहे, मी दाखवून देते, ठीक आहे. बाकीचा भोग पण मी रेडी केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे भिजवलेले पोहे आहेत. मग ह्याच्यामध्ये मी गुळाची पावडर टाकली, म्हणजे गुळ पोहे. ह्याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, किशमिश आणि मखाना. हे आपलं पंचामृत आहे. दूध, दही, साखर, मध, तूप हे. आणि इथे अभिषेकासाठी पंचामृत आहे. हे भोग दाखवायला पंचामृत आहे. अभिषेकाची तयारी पण करून ठेवलेली आहे मी. हे सगळं झालेलं आहे. आता ते आपलं कलाकंद सेट झालंय की नाही हे रिव्हील करायचं आहे. सो मी एक काम करते, अजून जरा 15 मिनटं थांबते, ठीक आहे. 15-20 मिनटं थांबते आणि मग आपण बघूया. नाव इज द टाईम फॉर द बिग रिव्हील, ठीक आहे. किचनमध्ये मला नीट प्लेसमेंट नव्हती करायला मिळत कॅमची, आणि मला भीती होती की हे करताना तुटेल. हे बघूया. गणपती बाप्पा मोरया.
डोंट थिंक तो झालेला आहे पूर्णपणे नीट. सेट नाही झाला आहे. हां यार, सेट नाही झाला आहे, अजून थोडा वेळ लागेल. सो कलाकंद पूर्णपणे सेट नाही झाला आहे, त्याला अजून 2 तास लागतील. म्हणजे कम्प्लिटली 4 तास लागतात. आपण 2 तासातच काढायला पाहिलं, प्रयत्न केला. ते तुकड्यांमध्ये निघाला आहे, पूर्णपणे ओला किंवा चुरा नाही आहे. मी विचार केला तर पूजेचा टाईम जवळ आला आहे आणि ज्याच्यासाठी भोग बनवला आहे त्यालाच नाही दाखवणार आणि उद्या चढणार तर बरोबर नाही आहे. ठीक आहे, मी पण टेस्ट करेन, मी पण खाईन, देवाला पण दाखवेन. थोडं मनाला लागतं आहे बट ठीक आहे. तुम्ही ही चूक करू नका. तुम्ही पूर्णपणे 4 तास द्या सेट व्हायला. आता मी पूजा करते. माझी जस्ट पूजा करून झाली. आणि आता प्रसाद जो आहे ठेवला आहे मी कलाकंद, मी तो टेस्ट करून सांगते. प्रसाद म्हणून घेते देवाजवळ ठेवलेला. नॉट बॅड ॲट ऑल. छान झालेला आहे. आणि प्रसादाला कोण नावं ठेवतं. सो नाही, चांगला झाला आहे. फक्त सेट करताना तुम्ही 4 तास ठेवू शकता. सो परत एकदा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमच्या घरी काय प्रसाद ठेवला होता, काय प्रसाद बनवलेला, आणि श्रीकृष्णाला अजून काय काय आवडतं खायला हे पण तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट इयर मी परत बनवेन. थँक्यू.